नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शंकरपाळ्या. अगदी मार्केटसारख्या तोंडात घालताच विरघळतील, अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या कशा करायच्या हे पाहणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. मध्ये मध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा, म्हणजे अशा छान खुसखुशीत तिपटीने फुलणाऱ्या शंकरपाळ्या तयार होतील. याच्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतला आहे. कपाने मोजून घेतला तर हा 4 कप मैदा आहे आणि वजने म्हणाल तर हा 500 ग्रॅम मैदा मी घेतला आहे. तो बारीक मैदा चाळायची जी चाळण असते त्याने चाळून घ्यायचा आहे. मैदा चाळून घेतला की आपल्याला 1 कप पिठी साखर घ्यायची आहे. वजनी म्हणाल तर साधारण 250 ते 200 ग्रॅम घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. मी ह्याच्यामध्ये कोमट दूध घातले आणि साखर याच्यामध्ये विरघळून घेते. इथे तुम्ही पिठी साखरेऐवजी साखरसुद्धा घेतली तरी चालेल. जेवढी होता होईल तेवढी आपण ती चमच्याने ढवळून विरघळून घ्यायची. जर अगदीच थोडी तर शिल्लक राहिली तर 1-2 मिनटं आपण गॅसवर त्याला गरम करूया. पण थोडंसंच गरम करायचं आहे, याला उकळी घ्यायची नाही आहे. हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मग थंड करायचं आहे. आपल्याला अर्धा कप तूप घ्यायचं आहे. वजनी म्हणाल तर साधारण 125 ग्रॅमच्या आसपास, थोडंसं कमी जास्त चालू शकतं पण खूप जास्त नाही घ्यायचं आहे. आणि आता मैद्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि तूप जे आहे ते आपण गॅसवर चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग ते सगळ्या मैद्यावर पसरवून घालायचं आहे. आणि मग एक चमचा घेऊन आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हा मैदा होता होईल तेवढा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, तुपामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. थोडंसं हे कोमट झालं की मग आपण हा मैदा हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तुपामध्ये. हे चमच्याने आता मिक्स करून ती जास्तीत जास्त आणि थोडा थंड झालं की मग याला मी हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहे. जेवढं आपण हे चांगलं मिक्स करू तेवढी आपली शंकरपाळी खुसखुशीत आणि अगदी हलकी होते. हे दोन्ही हाताने चुरून घेते चांगलं. जेव्हा त्याचा पीठ असं बांधलं जाईल, आपला लाडू कसा वळला जातो त्याप्रमाणे पीठ बांधलं जातं, तेव्हा आपलं हे मोहन जे आपण घातलं आहे तुपाचं ते बरोबर झालं आहे. याचा छान लाडू बांधला जातो आहे, म्हणजे आपलं हे मोहन परफेक्ट झालेलं आहे. आता आपण जे पिठी साखर आणि दुधाचं जे मिश्रण तयार केले त्याच्यामध्ये हे भिजवून घेऊया. हा मैदा आपल्याला जास्त वाटेल आणि हे भिजवायला जे दूध घेतले ते खूप कमी वाटेल, पण आपल्याला एवढ्यामध्येच हा मैदा भिजवून घ्यायचा आहे. आपल्याला हा अगदी घट्ट मळून घ्यायचा आहे. जर आपण याच्यामध्ये हा पातळ मळला तर आपली शंकरपाळी तेवढी खुसखुशीत होत नाही, म्हणून एवढ्या दुधामध्येच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. अगदीच कमी वाटलं तर 1-2 चमचे दूध घालू शकतो, पण जास्त नाही घालायचं. आता हे सगळं याच्यामध्ये ओतून घेते आणि हे सगळं मी चांगला हा गोळा तयार करून घेते. म्हणून हा गोळा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. हा चांगला अगदी मळून घ्यायचा आहे. आता हा गोळा पूर्ण मळून झाला आहे. हा साधारण अर्धा ते 1 तास झाकून ठेवते. अर्धा तास ठेवलात तरी बस. आता हा मैदा मी झाकून ठेवणार आहे. पहा हा कसा मळला आहे आपण. हा एवढा सॉफ्ट आहे, पण हा जसा भिजेल तसा हा आणखीन घट्ट होईल. हे अर्धा तासानंतर पहा मैदा खूप घट्ट झाला आहे. तुम्ही हवे असेल तर इथे 1-2 चमचे दूध घालून हा पुन्हा चांगला मळून घ्या. मी हा असाच मळून घेते. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल मोठा तर तुम्ही त्याच्याने चेचून घेतलात तरीसुद्धा चालेल. खूप खुसखुशीत होता शंकरपाळ्या. नाही घेतलात तरी हरकत नाही. मी ह्या हातानेच आता हा फोडून घेते सगळं आणि मग चांगलं मळून घेणार आहे पुन्हा आणि सॉफ्ट गोळा तयार करणार आहे याचा. हे आपण जेवढं मळू तेवढं हे पुन्हा घट्ट होत जातं. आता जेवढा मला हे मी साईडला ठेवते आणि जेवढा गोळा मी लाटायला घेणार आहे, साधारण पोळी करायला घेतो त्याच्या तिप्पट मी गोळा घेतला आहे आणि हा हाताने सारखा करून घेतला आहे आणि आता पोलपाटावर हा लाटून घेते. याला साईडने असे तडे गेले तरीसुद्धा काही हरकत नाही, कारण आपण साईडने कट करून घेणार आहोत. आणि मग हे आपण लाटून घ्यायचं आहे. याला खूप पातळ नाही लाटायचं आहे, याला आपण जाडच ठेवायचं आहे. साधारण आपली भाकरी असते तेवढं जाड करायचं आहे याला, म्हणजे पोळीच्या दुप्पट ठेवायचं आहे. हे पहा,
हे एवढंच लाटायचं आहे आणि आता याच्या साईडच्या कडा काढून टाकायच्या, म्हणजे मग आपली शंकरपाळी अशी छान चौकोनी तयार करायला मिळेल आपल्याला. तुम्हाला हवे तर तुम्ही कापणीचा शेपमध्येही कट करू शकता, पण शंकरपाळी चौकोनी छोटीच छान वाटते. आता मी याला चौकोन छोटे छोटे कट करून घेते आहे. तुमच्याकडे जर करंजी कट करायची कातणी असेल तर त्याने केलं तरी चालेल, नाहीतर मग सुरीने. मी हे पिझ्झा कटरनी कट करते आहे. छोटे छोटे असे चौकोन ह्याचे छान कट करून घेते आहे, म्हणजे हे तळलेही छान जातात. फार मोठी करायची नाही. हे पाय छान आता कट करून झालेत. आता हे एका ताटात काढून घेते आहे. आणखीन एकदा थोड्याशा लाटून मग मी तळून घेते आहे. याला तळण्यासाठी तेलामध्ये तळणार आहे. पहा, यात खूप जाड केल्या नाही आहेत मी आणि खूप पातळही केल्या नाही आहेत. पातळ केल्यात तरी त्या खुसखुशीत होतील, पण जाड जास्त खुसखुशीत होतात. आता तेल छान तापलं आहे. तेलामध्ये छोटी गोळी टाकून बघितली आहे. तेल अगदी कडकडीत नको आहे आणि खूप थंडही नको आहे. त्याच्यामध्ये शंकरपाळ्या मी झारीने सोडल्यात. 1-2 मिनिट याला अजिबात काही करायचं नाही आहे. 1 मिनिट झाला की मग आपण त्याला झाऱ्याने हलकेच हलवून घ्यायचं आहे. कारण या शंकरपाळ्या नाहीतर काय होतं, तेलाचंही टेम्परेचर कमी असेल आणि सारख्या ढवळल्या तर त्या सगळ्या तेलात विरघळू शकतात. म्हणून याला लगेच झारा नाही लावायचा आहे. आता जशा त्या तळायला सुरुवात होते तसं मात्र मग ह्याला सतत ढवळत राहायचं आहे. आता पाया तळूनही होत आल्यात आणि फुटणारही नाही, त्यामुळे त्याला सतत ढवळून छान मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात. ह्या भाग मस्त कलर आला आहे आणि अगदी छान तिप्पट फुलली आहे. आपण जे लाटली होती त्याच्यात ही तिप्पट छान मोठी चौकोनी टपोरी अशी शंकरपाळी तयार झाली आहे. तेल चांगलं झाऱ्याने निथळून काढायच्यात आपण सगळ्या शंकरपाळ्या. अजिबात तेलकटही होत नाहीत आणि अगदी खुसखुशीत बिस्किटासारख्या होतात. बिस्किटापेक्षाही खुसखुशीत होतात. अगदी बाहेर मिळतात मार्केटमध्ये त्याच्यापेक्षाही छान होतात तयार. पहा, कलरही छान आला आहे, चांगल्या टपोऱ्या झाल्यात आणि अगदी लेअर सुटल्यात. आकार पहा त्याचा. ही जी लाटलेली शंकरपाळी आहे त्याच्यापेक्षा अगदी तिप्पट मोठी झाली आपली शंकरपाळी आणि त्याला छान लेअर सुटल्यात, खुसखुशीत झाली आहे. शंकरपाळी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या की शंकरपाळ्या अगदी छान होतात. याच्यामध्ये जे मोहन घालणार आहोत त्याचं प्रमाण अगदी योग्य घ्यायचं आणि ते अगदी कडकडीत गरम करायचे आणि मग मैद्यामध्ये घालायचे. दुसरं म्हणजे ते चांगलं त्या मैद्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. अगदी हाताने चोळून एकजीव करून घ्यायचं आहे. आणि शंकरपाळ्या तळताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी तेल तापलेलं हवं आहे, पण खूप कडकही नको आहे. आणि शंकरपाळ्या तेलात सोडल्या की अगदी थंड तेलात नाही सोडायच्यात, कोमट तेलात नाही सोडायच्यात. जेव्हा त्या तेलात सोडतो तेव्हा त्याचं तापमान मीडियम ठेवायचं, पण जशा त्या थोड्याशा तळून होतात तेव्हा लो फ्लेमवर त्याला छान तळून घ्यायचं आहे. आणि तेलात सोडल्या झाऱ्या अजिबात लावायचा नाही आहे त्याला, नाहीतर मग त्या तेलात सगळ्या विरघळून जातात. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.